मीन राशी. मीन राशीला 119 दिवस हे खूपच सुंदर जाणार आहेत, अफलातून जाणार आहे. तुमचं नेमफेम खूप चांगलं वाढणार आहे. इवन तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप जास्त बिल्डअप व्हाल. समाजामध्ये नाव वाढल्यामुळे तुम्हालाही वाटेल की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. इवन कामाच्या ठिकाणी पण तुम्हाला खूप जास्त चांगलं म्हणतील, तुम्हाला अवॉर्ड्स खूप भेटतील. इवन तुमचं परिवर्तन सुद्धा होऊ शकतं. एखादी कुठली तरी ऑपॉर्च्युनिटी अचानक येईल तर तुम्ही असं वाईट घेऊ नका त्याला. काहीतरी एक एक्झाम देव आपली घेतोय ह्या पद्धतीने घ्या आणि ते काम करायला लागा. नक्कीच तुम्हाला त्यात प्रॉफिट भेटेल. आणि ह्या काळामध्ये वाहन सुख आणि घर सुख हे तुमचं होईल. अचानक तुम्हाला वाटेल की विचार करत होते की मला हा बिझनेस सेट करायचा आहे साईड बाय साईड, किंवा मला काहीतरी करायचं आहे आणि ते अचानक होतंय, तर मग त्याच्यावर जास्त विचार करू नका. गुरु देतोय तर ते घ्या. तर ही कंडिशन आहे. फक्त तुम्हाला ह्या 119 दिवसात लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे ते फक्त तुमच्या शरीराकडे किंवा आरोग्याकडे. तुम्हाला नेहमी जाणवेल ना की काम करून करून तुम्ही कंटाळून जाल किंवा तुमचं हे दुखतंय ते दुखतंय हे राहणार आहे. पण ते जर तुम्ही व्यवस्थित खाऊन पिऊन नीट राहिलात तर कामात पण एनर्जी वाढेल आणि तुम्ही काम पण खूप चांगलं प्रेझेंट करू शकाल. त्यामुळे गुरु आत्ताचा तुमचा खूप सुंदर आहे, त्यामुळे काही विषयच नाही आहे. गुरुची उपासना चालू ठेवा. आध्यात्मिक पण कल जास्त वाढणार आहे. परदेशात जाण्याचे योग खूप जास्त प्रबळ दिसत आहेत मला. नक्कीच तुमची एक फिरण्यासाठी टूर होऊ शकते किंवा कामानिमित्ताने टूर होऊ शकते. म्हणजे हे गोचर मीन राशीवाल्यांसाठी खूप सुंदर आहे. त्यामुळे 119 दिवस त्याचा फायदा सुद्धा तुम्ही चांगला आहे. मेष राशी. मेष राशीसाठी गुरु वक्री म्हणजे 119 दिवस हे मेष राशींसाठी खूप चांगले असणार आहेत. पण हाही प्रॉब्लेम त्यांना होऊ शकतो की वित्तीय गोष्टी म्हणजे आर्थिक व्यवस्थेमध्ये त्यांना खूप जास्त लक्ष द्यायचं आहे. पैसे जे की त्यांचे इकडे तिकडे खर्च होण्याचे चान्सेस खूप आहेत. कोणावर पटकन विश्वास नाही ठेवायचा आहे, पारखायचं आहे लोकांना. आणि एका कामासाठी तुम्हाला थोडंसं डिले होणार आहे. त्यामुळे ती एक ऊर्जा ठेवा की एक तर उतावळा स्वभाव असल्यामुळे तुम्हाला असं वाटणार की झटपट कामं झाली पाहिजेत. पण 119 दिवसामध्ये थोडंसं तुम्हाला स्ट्रगल घ्यावं लागणार आहे. बऱ्यापैकी तुम्हाला कौटुंबिक सुख सुद्धा चांगलं भेटणार आहे. ह्या काळामध्ये कामं सुद्धा पटपट भेटतील. पण जे काही पेपर वर्क आहे त्यासाठी तुम्हाला रेंगाळत प्रोसिजर होणार आहे. तर त्यामुळे ह्याकडे तुम्हाला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जे की 119 दिवसांमध्ये पोट फार सांभाळायचं आहे. पोटाचे विकार संभवतील, हेअरफॉल खूप जास्त होईल आणि पायांना गोळे येतील. त्यामुळे काही झालं तरी पटकन डॉक्टराचा सल्ला घेऊन पटकन बरे व्हाल. जे की 119 दिवस गुरुची उपासना तुम्हाला करावी लागेल. जे की गुरुचा मंत्र आहे ओम ब्रूम बृहस्पतये नमः. ह्या मंत्राचा जरी तुम्ही रेग्युलर जाप केलात तरी तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे. वृषभ राशी. वृषभ राशीमध्ये परिवर्तन ऍक्च्युली तुमच्यासाठी चांगलं असणार आहे, वाईट नसणार आहे. तर जुळतं असलं तरी ते चांगलं असणार आहे. मिळतं जुळतं पण का म्हटलं तर व्यापारात तुमची उन्नती खूप होणार आहे. रखडलेले जी काही कामं आहेत, पेमेंट्स आहेत ते तुम्हाला पटपट भेटणार आहेत. पण इथे थोडंसं कौटुंबिक वाद मला दिसतोय, मतभेद दिसत आहेत. तुमच्या गोष्टीला कोणी पटकन सहमती दाखवणार नाहीत, असहमत लोक राहतील. त्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला प्रॉपरली हेल्थवर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. कारण हेल्थ इश्यूज खूप जास्त होणार आहेत. ते पण वेळेवर न जेवल्यामुळे हेल्थ इश्यूज इथे मला फार दिसत आहेत, होण्याची शक्यता आहे. गुरु म्हणजे पोट आलं तर पोटावर खूप जास्त लक्ष ठेवायचंय तुम्हाला. तर ह्या काळामध्ये फक्त तुम्हाला फायनान्स तुमचा खूप छान राहील, कामं खूप छान राहतील. पण तुम्हाला हेल्थ इश्यूज प्रॉब्लेम देतील. त्यामुळे हेल्थ नीट असेल तर काम करण्यासाठी पण तुमची एक ऊर्जा वेगळी चांगली तयार होईल. तर बाकी तुम्हाला हे परिवर्तन खूप सुंदर असणार आहे. मिथुन राशी. मिथुन राशीसाठी जे होणार आहे त्याचं परिवर्तन हे खूप सुंदर असणार आहे. खास करून विद्यार्थी लोकांसाठी ज्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं असेल किंवा कुठल्याही चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 100% ते तुमचं काम चांगलं होणार आहे. एखादा शुभ समाचार तुम्हाला भेटण्याची शक्यता मला इथे फार जास्त दिसते. गुरुवक्री झाल्यामुळे तुमचं कामाच्या ठिकाणी पदोन्नती होणार आहे. नोकरीमध्ये बढती वाढणार आहे किंवा प्रमोशन तुमच्या मनाप्रमाणे होईल. पण थोडंसं राजकारण नोकरीच्या ठिकाणी असेल पण तिथे पण तुम्ही एक धैर्य ठेवा. समजूतदारीने गोष्टी घ्या आणि मग विचार करून निर्णय घ्या. ह्या काळामध्ये बाहेरगावी ज्यांना फिरायला सुद्धा जायचे त्यांनाही योग आहेत. जे की व्यापारी वर्ग जो कोणी आहे मिथुन मधला त्यांना खूप चांगलं होणार आहे. मार्केटिंग फील्डमध्ये पण जे कोणी आहेत त्यांना अव्वल रिझल्ट बघायला भेटतील गुरुच्या काळामध्ये. अगदीच तुम्हाला वाहन सुख म्हणा किंवा घर म्हणा किंवा कुठल्याही लक्झरियस मधल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही ह्या काळामध्ये नक्कीच तुमचे व्यवहार चांगले होतील. तर अदरवाईज हा काळ तुम्हाला खूप सुंदर आहे. त्यामुळे गुरुची उपासना जी काही आहे ती तुम्ही करायला चालू करा. दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावा, 5 मिनिटं बसा, ध्यान करा आणि ह्या गुरुचा चांगलं फळ
तुम्ही तुम्हाला मिळवून घ्या. कर्क राशीला 119 दिवस आहे अफलातून जाणार आहेत, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. जे की 7.5चं ढय्येचं टेन्शन तुम्हाला ऑलरेडी खूप होतं, तर मग तुम्ही खूप असं बेचैन झाला होता, अस्वस्थ झाला होता. पण हे 119 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. व्यवहार तुमचे खूप सुंदर होणार आहेत. अगदी मानप्रतिष्ठा ह्या काळामध्ये तुमचं नेमफेम मी म्हणेन तर खूप होणार आहे. त्यामुळे काही चुकीचं वागून त्या गोष्टीला इज्जतीला तुमची एक म्हणतात ना गालबोट लावून घेऊ नका. इज्जत ह्या वेळेला खूप तुमचं सपोर्टिव्ह सिस्टम राहणार आहे. आणि ह्या काळामध्ये तुम्हाला जपायचे म्हणजे हेल्थ इश्यूजमध्ये ह्या काळामध्ये पोटाच्या तक्रारी खूप दिसतात, कारण अवेळी जेवणामुळे तुम्हाला पोटाचे विकार होण्याची संभावना इथे दिसते मला. तर तसं करू नका. आणि जे की ह्या काळामध्ये जे काही प्रॉपर्टीज वगैरे घ्याल त्या प्रॉपरली बघून घ्या, डॉक्युमेंटरी, नाही तर तुम्हाला भरपूर पुढे तो त्रास होऊ शकतो. तर ह्या काळामध्ये तुम्हाला स्वामींच्या मठात किंवा तुमचे कोणतेही गुरु असतील त्यांच्या दर गुरुवारी मठात जावा, एक स्वामी समर्थांची एक माळ जाप करा, किंवा ओम ब्रूम बृहस्पतये नमः ह्या मंत्राचा जरी तुम्ही जाप चालू ठेवलात तरी खूप चांगलं होईल. आणि केळाचं दान जमेल एवढं कुणालाही करा दर गुरुवारचं. तुमचा गुरु ऑटोमॅटिकली चांगला होऊन तुम्हाला मानप्रतिष्ठा पण चांगली भेटेल. सिंह राशीला 119 दिवस जे गुरुवक्री होतात त्याचं परिवर्तन हे मिळजुळं राहणार आहे. खूप पण चांगलं नाही आणि खूप पण वाईट नाही, ह्या पद्धतीचं असणार आहे. या काळामध्ये तुमचं अचानक कुठेही बदली होऊ शकते, परिवर्तन होऊ शकतं. नवीन नवीन टास्क तुमच्या समोर उभे राहतील, तर ते तेवढं तुम्ही घ्या आणि त्यात बदल सुद्धा करा. हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. थोडंसं नवीन एक एक्झाम्स तुम्हाला बघायला भेटतील की परीक्षा द्याव्या लागणार या गोष्टींच्या, तर त्यात तुम्ही द्या. त्याने तुम्हाला खूप प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार आहेत. आणि ह्या काळामध्ये तुम्हाला पारिवारिक मतभेद सुद्धा होणार आहेत. अगदीच धन कमवताना सुद्धा तुम्हाला खूप कडी मेहनत घेऊन ते धन बघायला भेटणार आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये थोडंसं विल पॉवर स्ट्रॉंग ठेवावी लागेल आणि ध्येय ठेवावं लागेल प्रत्येक गोष्टींवर ते पूर्ण करण्यासाठी.